कथा आहे लांडगे. लेखक आहेत रत्नाकर मतकरी. ऐकूया. लांडगे. माधवी आपल्या ब्लॉकच्या दारात उभी. मुन्नी जिना उतरते. ती लँडिंगपाशी थांबते. हसऱ्या चेहऱ्याने आईला बाय करते, वळते आणि दृष्टीआड होते. माधवी दरवाजा लावून घेते. मुन्नी दृष्टीआड झाली तरी तिच्या मनात ती वावरतच राहते. आज मी शाळेचा युनिफॉर्म घालणार नाही, झालरिंगचा फ्रॉक घालेन. अगं पण तो फ्रॉक समारंभांना घालतेस ना तू, मग आज शाळेत कसा घालायचा? कमाल करतेस मम्मी, तू किती दिवस घालायचं समारंभांना? किती जुना झालाय आता. पाठीमागची झालर उसवली देखील आहे. आता मी तो शाळेतच वापरून टाकते. त्यातनं आज शाळा 2 तासांचीच आहे, नंतर आहे गॅदरिंगची प्रॅक्टिस. आज युनिफॉर्म नाही घातला तरी चालणार आहे. मग घालू ना मी लाल फ्रॉक? घाल बाई, तुझाच तर आहे. यावर मुन्नीचं समाधानानं प्रसन्न हसणं, लाडात येऊन माझी मम्मी म्हणून गळ्यात पडणं, माधवीचं धन्य धन्य होऊन जाणं. पण मुन्नीने घातलाच तो लाल फ्रॉक. खरं तर त्याच्या पाठीमागच्या झालरी उसवल्या आहेत. एवढंच नाही तर तो आता तिला तोकडाही व्हायला लागलाय. 11 वर्षांची मुन्नी किती भराभर उंच व्हायला लागली आहे. अजून तिला स्वतःला कसली समज नाही, पण तिच्याकडे पाहणाऱ्यांची नजर बदलते. आता तिच्या पोशाखाचा अधिक काळजीपूर्वक विचार करायला हवा. फ्रॉक तोकडा झाला तर पाय अधिक वरपर्यंत उघडे पडतील. काहीतरीच. तिच्या वर्गातल्या कितीतरी मुली अगदी तोकडे स्कर्ट्स घालतात. मांड्या दिसतील इतके तोकडे. त्या मानाने हा फ्रॉक काही फार तोकडा नाही आहे. त्यातून शाळेतल्या शाळेत तर घालते. लाल फ्रॉक घालून जिन्यातून बाय करणारी मुन्नीची आकृती पुन्हा पुन्हा माधवीच्या डोळ्यासमोर येते. रेड रायडिंग हुड. आपल्या आईनं आपल्याला सांगितलेली लिटल रेड रायडिंग हुडची गोष्ट आपण आवडीने पुन्हा पुन्हा ऐकत आलो. मुन्नी लहान असताना तिलाही सांगत आलो. पुस्तकातून ती गोष्ट वाचली, चित्रपटांमध्ये पाहिली. छोटी निष्पाप छोकरी हौसेने लाल पोशाख चढवून निघालेली. तिच्या आईने तिला मायेने निरोप दिलेला. छोटी जंगलातून चाललेली. तिला एक संभावित लांडगा भेटतो. लांडगा तिच्याशी गोड गोड बोलतो. ती कुठे चालली आहे हे काढून घेतो. मुन्नीला तसं कोणी भेटलं तर? तिचा गैरफायदा घेणारं? एका अनामिक काळजीने माधवीच्या मनाला कुरतडू लागते. मुन्नी अजून लहान आहे. काळजीच करायची तर तिला अवकाश आहे. अशी स्वतःची मनाची समजूत घालण्याचा ती कसोशीने प्रयत्न करते. विचारांचा भुंगा टाळावा म्हणून घाईघाईने ऑफिसला जाण्याची तयारी करू लागते. आपल्या लाल फ्रॉकचं एक टोक पकडून खांद्याला लावलेलं दप्तर सांभाळीत मुन्नी बसमधून उतरते आणि शाळेच्या दिशेने चालू लागते. आज एक दिवस तो कंटाळवाणा करडा युनिफॉर्म न घालता हा लाल फ्रॉक घालायला मिळाला ह्याचा तिला खूप आनंद झालेला असतो. तिला रेड रायडिंग हुडची गोष्ट आठवते. लहानपणी आपण कितीदा तरी हट्ट धरून आईला ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला लावली. नंतर पुस्तकातून, चित्रपटातून कितीदा तरी ती गोष्ट वाचली, पाहिली, तरी तिचा कंटाळा काही आला नाही. छोटी रेड रायडिंग हुड, लाल चुटुक पोशाखातली चिमुकली परी. आईचा निरोप घेऊन मज्जेत निघालेली, इकडे तिकडे पाहत चाललेली, मज्जेत खाली वाकून गवतातली चिमुकली फुलं गोळा करणारी. आपण ती रेड रायडिंग हुड आहोत असंच मुन्नीला वाटतं. गोष्टीत असते नुसती त्या छोट्या मुलीची आई. वडील असेच कुठेतरी गेलेले असतात. आपल्या घरातही तसंच.
समजायला लागण्याच्या आतच डॅडी गेले. मग एकट्या मम्मीने नोकरी करून घरकाम सांभाळून आपल्याला वाढवलं. घरात पुरुष माणूस नाही असं जाणवून देखील दिलं नाही. मम्मीची आपल्यावर घारीसारखी नजर असते, मायेने राखण करणारी, तितकीच संकटात आपल्या भोवती पाखर धरणारी. मम्मीच्या त्या नजरेला आपल्या मनात होत असलेला बदल जाणवत असेल का? एक हळूहळू उमलू लागलेली हुरहुर, फुलपाखरासारखं भोवती भिरभिरू लागलेलं एक स्वप्न, जिचा अर्थ अजून नीटसा कळतच नाही आहे, अशी एक उबदार मखमली भावना. कुणाशी तरी दोस्ती करावी असं राहून राहून वाटतंय. कुणाशी बरं? तशा बरोबरच्या मैत्रिणी खूप आहेत, पण बरोबरीचं कुण्णी नको, जरा मोठंच हवं. आणि मैत्रीण नकोच, मित्रच हवा. मित्र हे स्वतःलाही स्पष्टपणे सांगताना मुन्नीला अतिशय लाजल्यासारखं होतं. डोक्यात एकदम उष्ण काहीतरी चढतं. ती उगाचच चोरट्यासारखी आजूबाजूला पाहते. आपल्या मनातला विचारसुद्धा मम्मीला कळता कामा नये, नाहीतर ती रागावेल. असं त्या विचारात वाईट काही नाही आहे, तरीही तो अवघ्या 11 वर्षाच्या मुलीने करणं योग्य नाही आहे हे मुन्नीला कळतं. पण असा काही विचार करीत बसण्यात तिच्या मनाला एक नवीनच सुख लाभतं, हे पण खरं आहे. कोण होईल बरं आपला मित्र? कसा असेल तो? मोठा? किती मोठा असेल? आपल्याशी तो कसा वागेल? तो वागेल गोडच, पण आपण त्याच्याशी कसं वागायचं? काही झालं तरी तो परका माणूस. मग आपण त्याला अंतरावर नको का ठेवायला? हवंच, लांबच ठेवायचं सध्या. मित्राला नव्हे तर त्याच्या विचाराला सुद्धा. खूप शिकायचं, डॉक्टर व्हायचं. आत्तापासून असले विचार करायला लागलं तर अभ्यास कसा होणार? मम्मी म्हणते ते बरोबर आहे. हल्लीची मुलं सिनेमे आणि टी व्ही पाहून कशी तरीच वागायला लागलेत. नाही गो बाई, मी नाही त्या कशा तरीच वागणाऱ्या मुलांसारखी होणार. मम्मीला काय वाटेल मी तशी झाले तर? आपल्यासाठी रात्रंदिवस खपणाऱ्या मम्मीला आपण कधीही कसलंही दुःख द्यायचं नाही. पण प्रयत्नपूर्वक दूर झटकलेला तो विचार पुन्हा पुन्हा जवळ येऊन लगट करू लागतो. आणि आता तो नुसताच विचार राहत नाही, त्याला एक चेहरा येतो. निळसर डोळ्यांचा, गोरा गोरा, बारीक मिशा असणारा. 2दाच नाही, 3 वेळा तो आपल्याला भेटला. शाळेच्या समोरच तो उभा होता, काहीतरी गुणगुणत. त्याच्या लांबच्या कुणा बहिणीला भेटायला तो आला होता. आपण शाळेच्या बाहेर पडत असताना त्याने आपल्याकडे त्या मुलीची चौकशी केली. आपण तर तिचं नाव देखील ऐकलेलं नव्हतं, पण त्याला मदत न करता तसंच सटकणं बरं नाही दिसणार ना, म्हणून आपण त्याने सांगितलेल्या वर्गात त्याच्याबरोबर जाऊन चौकशी केली. आणखीन 3-4 वर्गातही केली. तो बापडा पुन्हा पुन्हा म्हणत होता, काहीतरी चूक असेल माहितीत, तुला मात्र उगाचच त्रास झाला. आणखीनही खूप बोलत राहिला तो. त्या शोधाशोधीच्या वेळात 2 दिवसांनी पुन्हा तो भेटला, तसाच गाणं गुणगुणत शाळेसमोर उभा. आपल्याला पाहून त्याचे निळसर डोळे चमकले. आपण विचारलं, आज पुन्हा त्या बहिणीला भेटायला आलास? तो म्हणाला, नाही, आज तुलाच भेटायला आलो आहे. का कोण जाणे, आपल्या अंगातून एक शहारा गेला. मी एवढीशी 5वीतली मुलगी आणि हा मोठा कॉलेजच्या 3ऱ्या का 4थ्या वर्षाला असलेला मुलगा. याने मुद्दाम वेळ खर्च करून माझ्यासाठी थांबायचं. तसा तो वयाबियाचा हिशेब ठेवणारा नसावा, कुणाशी गोडच वागणारा असावा. आणि देखणा तरी किती. थोडा सलमान खानसारखा दिसतो का हा? शाळेसमोर बोलत उभं राहणं बरं दिसणार नाही असं त्यानेच म्हटलं. मुन्नीला काहीतरी हुळहुळल्यासारखं वाटलं. इतर मुली पाहतील, चौकशी करतील, चिडवतील, या कल्पनेने अंगावरून पिसं फिरली. आणि असंही मनात आलं की आपण याच्याशी बोलत राहणं
हे चुकीचं तर नाही आहे ना? मम्मीला हे कळलं तर ती रागावणार तर नाही? आणि तरीसुद्धा ती शाळेसमोर बोलत उभं राहायला नको म्हणून कोपऱ्यावरच्या आईस्क्रीमच्या दुकानात त्याच्याबरोबर गेली. बराच वेळ ती तिथं बसली होती. एवढ्या वेळात खूप गप्पा झाल्या. कुठल्या विषयावर असं नक्की सांगणं कठीण. सिनेमा, कादंबऱ्या, कॉलेज, शाळा यावर फुटकळ काही काही असं तीच उत्साहाने बोलत होती. त्या मानाने तो बेताचं बोलत होता. मंद हसत होता, अगदी सलमान खानसारखा. त्याने स्कूटरवरून मुन्नीला घरी सोडलं. तरी खूपच उशीर झालेला होता. मम्मी ऑफिसमधून परत देखील आली होती. तिने आश्चर्याने विचारलं, काय गं? आज एवढा का उशीर झाला? खरं सांगितलेलं मम्मीला आवडेल की नाही याची शंकाच होती. तरी देखील खोटं बोलायचं मुन्नीच्या मनातही आलं नाही. तिने खरं सांगून टाकलं. मम्मी म्हणाली, अगं अशी कशी एकदम मैत्री झाली तुमची? मुन्नी म्हणाली, अगं मैत्री कसली, माझ्याहून खूप मोठा आहे तो. गप्पा मारत होतो इतकंच. आणि की नाही मम्मी, त्याचे वडील ना खूप श्रीमंत आहेत. 4-5 दुकानं आहेत त्यांची. आणि की नाही ते कोणते नगरसेवक की काय असं काय म्हणतात ना, ते आहेत. असू दे, पुन्हा भेटला ना तर घरी घेऊन ये त्याला. आपल्या घरी? तो एवढा श्रीमंत आणि आपलं एवढंसं घर, त्यातून सगळीकडे पसारा. त्यात काय झालं? आपल्याला आपल्या घराची लाज वाटता कामा नये. तू ये घेऊन त्याला. बघूया तरी कसा आहे तो तुझा दोस्त. दोस्त नाही आहे म्हटलं ना. आपण असा कितीही कांगावा केला तरी त्याच्याशी दोस्ती वाढावी असं आपल्याला वाटतं, हे मुन्नीनं स्वतःशी कबूल करून टाकलं. त्यानंतर एकदाच तो भेटला. तेव्हा घरी घेऊन येण्याचा मम्मीचा निरोप तिनं त्याला सांगितला. त्याने पत्ता नीट समजावून घेतला. मम्मी घरात असताना येऊन जाण्याचंही कबूल केलं. मग ती दोघं गेल्या वेळेसारखीच आईस्क्रीम खायला गेली, त्याच्या मोटरसायकलवरून. एवढीच त्याची ओळख. पण आज तो भेटावा असं त्यानंतर मुन्नीला दररोज वाटत राहिलं. आज तर तिला तसं अधिकच वाटलं. आपला झालरवाला लाल लाल फ्रॉक त्याने पाहावा, म्हणून त्याला तो आवडावा आणि त्याने त्यावर काहीतरी मजेदार शेरा मारावा. तो शेरा ऐकून आपण मनातून लाजावं, पण वरकरणी मात्र मोठ्याने हसावं. मनातल्या इच्छेनंच जसं काही त्याचं रूप धारण करावं तसा तिच्यासमोर तो उभा असतो. वा, थाट आहे आज एका मुलीचा, तो हसून म्हणतो. आज शाळेचा युनिफॉर्म नाही म्हणजे शाळेचे तास पण नसतील. 2च आहेत. नंतर प्रॅक्टिस आहे गॅदरिंगची. मग 2 तास तरी कशाला अटेंड करतेस? आत्ताच जाऊ की आपण? कुठं? आईस्क्रीम खायला? छे, आज मी तुला आमचं घर दाखवायला नेणार आहे. बापरे. बापरे काय? मी तुझ्या घरी यायला हवं म्हणतेस ना, मग आधी माझ्या घरी चालायचं. मी मोठा आहे की नाही म्हणून. मग चलतेस ना? अकाउंट्सच्या बेजा करता करता माधवीच्या मनात विचार येतो की मुन्नीने त्या दिवशी नगरसेवकाच्या मुलाबरोबर आईस्क्रीम खायला जायला नको होतं. लहान शहर, सगळी माणसं एकमेकांना ओळखतात. कुणी त्याला तिच्याबरोबर पाहिलं असतं तर? हा मुलगा आहे तरी कसा? तिच्या म्हणण्याप्रमाणे तरी चांगला असावा. झाली त्यांची दोस्ती. त्यात वाईट काय आहे? पण नकोच. नाही, अजून ते फार लहान आहे. फारच लहान आहे. माणसांची पारख तरी कुठे आहे तिला? सांगायला हवं तिला. पुढच्या वेळी भेटला तर काहीतरी सबब सांगून त्याच्याबरोबर आईस्क्रीम खायला जाणं टाळ. असं सांगणं म्हणजे एका परीने मुलीवर दडपण आणणं आहे, नाही का? आजवर आपण तिच्यावर कधीही कसलंही दडपण आणलं नाही. मग आत्ताच? पण हे दडपण आणणं आहे का, की तिला सावध करणं आहे? सावध कशापासून? कदाचित हे तिला उगाच घाबरवून सोडणंही ठरेल.
मुलीने घाबरून राहिलं पाहिजे हे आता बदलायला हवं, असं आपणच नाही का नेहमी म्हणत. कुणालाही न घाबरता एकटीने जगण्याचं उदाहरण आपण स्वतःच नाही होत का? मग तिचं मन कशाला नानाविध धोके दाखवून कमकुवत बनवायचं? आणि तरीसुद्धा त्या मुलाच्या विचारानं माधवीच्या टोटल्स एकसारख्या चुकत राहिल्या. एका छोट्याशा एक मजली इमारतीसमोर मोटरसायकल थांबते. तळमजल्यावर एक स्पेअर पार्ट्सचं दुकान आणि वरती 2 बिऱ्हाडांची जागा. हे काय? मुन्नी विचारते. हे तुझं घर? तो असतो डिट्टो सलमान. वेडी. आमचा मोठा बंगला आहे शहराच्या टोकाला, पण ही बिल्डिंग देखील आमच्याच मालकीची आहे. इथे जरा एक काम आहे पहिल्या मजल्यावर. मी थांबू खाली? नको नको, वरच चल. ही जागा देखील बघ ना, छान आहे. म्हणत म्हणत तो एक जिना चढून गेला देखील. त्याच्या मागोमाग ती. पहिल्या मजल्यावर 2 बिऱ्हाडं, दोन्हींना कुलूप. त्यातल्या एका बिऱ्हाडाचं कुलूप तो काढतो. दरवाजा उघडून दोघे आत शिरतात. बाहेरची एक छोटी खोली. तिथे सोफा ठेवलेला, जमिनीवर गालिचा अंथरलेला, भिंतीलगत उंचावर कपाटं, कोपऱ्यात एका काळ्या शिसवी लाकडाचा पुतळा, त्याच्या हातात टेलिफोन. छान आहे खोली, मुन्नी म्हणते. आतली अधिकच छान आहे, तो म्हणतो आणि बाहेरचं दार बंद करून घेतो. दोघे आत जातात. आत एक ऐसपैस पलंग आहे. त्यावर झगझगीत चादर आहे. भिंतीवर शी, किती चावटं हे चित्र. मुन्नी मान फिरवते. दुसऱ्या क्षणी तो तिला बिछाण्यावर ढकलतो. तोल जाऊन ती पडते. त्याच्या हातातला रुमाल तिच्या तोंडात कोंबला जातो आणि एकदम एक चमत्कार होतो. आपल्या दोस्ताच्या जागी मुन्नीला एक काळा कुट्ट लांडगा दिसू लागतो. तो लांडगा त्या पलंगावर चढून येतो. त्याचे लाल डोळे निखाऱ्यासारखे चमकत असतात. त्याच्या तोंडातून गुरगुरल्यासारखा आवाज येत राहतो. टोकदार सुळे अर्धवट उजेडातही उघडे पडतात. मुन्नी भयानक किंचाळते, पण तोंडात कोंबलेल्या रुमालामुळे तोंडातून शब्द उमटत नाही. लांडगा जवळजवळ येऊ लागतो. त्याचा गरम श्वास मुन्नीच्या चेहऱ्यावर वाफेच्या लोहडासारखा फपकारतो आणि एकदम दारावर एक थाप पडते. लांडगा मागे होतो. पलंगावरून खाली उतरतो. केसाळ शेपूट हलवीत दरवाजाशी जातो. मुन्नी बिछाण्यात उठून बसते. तोंडातला बोळा काढून टाकते. पलंगावरून खाली उतरते. ती खोलीच्या दारापर्यंत जाणार. एवढ्यात दारातून 1, 2, 3, 4 काळे कुट्ट लांडगे उड्या मारीत आत येतात. तिच्या रोखाने चाल करून येतात. ती मागे मागे सरकत अखेरीस पलंगाचाच आधार घेते. आता 3 लांडगे जोशात पलंगावर चढतात. दात विचकत पुढे होत एक लांडगा बिछाण्याच्या कडेशी उभा राहतो आणि मग अचानक तो तिच्या अंगावर चढून तिचा लाल फ्रॉक खेचून फाडतो. मुन्नी किंकाळी देखील मारू शकत नाही. तिची शुद्ध पूर्णपणे हरपलेली. माधवी ऑफिसातून परतते तेव्हा घराचा दरवाजा नुसता लोटलेला असतो. ती तो ढकलून आत शिरते. दारातून तिला आतला पलंग दिसतो. बहुधा मुन्नी शाळेतून लवकरून झोपलेली असावी. पण ही कुठली चादर? मळकट. ती पलंगाजवळ येते आणि चादर बाजूला करते. मुन्नीच्या अंगावर काहीच नसतं. नुसती ही मळकट चादर गुंडाळून ती पडली आहे की कुणी तिला तशा अवस्थेत तिथे आणून टाकलंय. मुन्नी. माधवी खाली बसून तिला उठवू लागते. मुन्नी डोळे उघडते, पण तिला आजूबाजूचं भान नाही. तिचे ओठ पुटल्यागत हलतात, पण ती काय बोलते हे माधवीला लगेच कळू शकत नाही. ती तिच्या ओठांना कान लावते. लांडगे, काळे काळे लांडगे, 4 लांडगे, काळे काळे.
असं असं काहीतरी माधवीला ऐकू येतं. त्याचा अर्थ तिला कळत नाही. तिला एवढंच कळतं की मुन्नीवर काहीतरी भयंकर प्रसंग कोसळला आहे आणि त्यामुळे ती मनाचा तोल हरवून बसली आहे. माधवी कोसळल्यासारखी जागच्या जागी बसून राहते. मुन्नी तशीच आड्याकडे नजर लावून पडलेली. तिच्याकडे पाहता पाहता माधवीला हुंदका फुटतो. हुंदक्यामागून हुंदके येतात. कितीतरी वेळ ती सारा संयम सुटल्यासारखी हुंदके देतच राहते. केव्हा तरी तिचे हुंदके थांबतात. आता काहीतरी करायला हवं याची जाणीव परत येते. ती उठते, दिवा लावते, गरम कॉफी करते. ती चमचा करून मुन्नीला भरवते, पाणी तापवते. मग कोमट पाण्याने मुन्नीचं सारं शरीर फडक्याने पुसून घेते. मांड्यांमधून अगदी हलक्या हाताने पुसून घेतलं तरीही मुन्नी चित्कारते, कारण तिथला वाघ सुजला आहे. वाळलेलं रक्त हलक्या हातांनी पुसून कसं पुसलं जाणार? शेवटी माधवी तो नादच सोडते. काय झालं असावं याची माधवीला चांगलीच कल्पना आलेली असते, पण ते कुठे केलं असेल हे समजत नाही. मुन्नी ज्या तरुणाविषयी सांगायची त्याचा तर यात हात नसेल. ती पुन्हा पुन्हा मुन्नीला विचारत राहते, पण मुन्नीला तिचे प्रश्नही समजत नाहीत. 1 लांडगा, 4 लांडगे असं काहीतरी ती पुटपुटत राहते. तिच्या शरीरावर इलाज करायलाच हवा आहे, पण तिच्या या भ्रमिष्ट मनस्थितीवरही काहीतरी करायला हवं आहे. अशा परिस्थितीत काय करावं, कसं वागावं याविषयी तिने पुष्कळ ठिकाणी वाचलेलं आहे, भाषणांमधून ऐकलेलं आहे. पण स्वतःवर प्रसंग कोसळल्यानंतर ते सगळं निरुपयोगी वाटायला लागतं. कुणाकडे जावं? पोलिसांकडे? डॉक्टरकडे? सामाजिक कार्यकर्त्याकडे? त्यातलं आधी काय करावं? कुणाची मदत घ्यावी? कुणाला सांगावं की बभरा होईल या भीतीने कुणालाच सांगू नये? काय करावं तरी काय? मुन्नीवर उपचार करणं हे सर्वात अधिक गरजेचं आहे. 1-2 वेळा ती एका लेडी डॉक्टरकडे गेलेली आहे. तिच्याकडेच जावं असं ती ठरवते. पण मुन्नी ती डॉक्टरकडे नेण्याच्याही परिस्थितीत नसते. माधवी तिच्या अंगावरची ती घाणेरडी चादर काढून मोरीच्या एका कोपऱ्यात टाकते. एवढ्यात तिला काहीतरी सुचतं. ती तो चादरीचा बोळा परत बाहेर काढून पुरता उलगडते. त्याच्या 4ही कोपऱ्यात बारकाईने पाहते. कुठेच लॉन्ड्री मार्क नसतो. ती हताशपणे त्या चादरीचा बोळा करून होता तिथे परत फेकून देते. मुन्नीच्या अंगावर मोठ्या प्रयासाने फ्रॉक चढवते आणि मी आत्ता आलेच मुन्नी असं म्हणून निघते. मुन्नी उघड्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत असते, पण तिला हाक देखील मारत नाही. अशा अवस्थेत मुन्नीला सोडून जाणं माधवीच्या जीवावर येतं. शेजारपाजारच्या कुणाला तरी लक्ष ठेवायला सांगावं का? पण तसं सांगून जाण्यासारखं कोणी नाही. शिवाय इतका वेळ नशिबाने त्यांना कळायची राहिलेली बातमी आपणच फोडल्यासारखी होईल. नकोच ते. राहू दे तिला एकटीलाच. नाहीतरी आज जे झालंय त्याहून अधिक वाईट आणखीन काय होणार आहे? ती दार लोटून घेते आणि डॉक्टरीणबाईंना फोन करायला बाहेर पडते. नाक्यावरच्या केमिस्टच्या दुकानात फोन आहे. केमिस्टला ऐकू न देता डॉक्टरीणबाईंशी कसं बोलावं हा तिला प्रश्न पडतो. आता प्रत्येकच बाबतीत असंच लाजत राहावं लागणार का असंही मनात येतं. रात्री दवाखाना बंद झाला की घरी यायचं डॉक्टरीणबाई कबूल करतात. डॉक्टरीणबाईंनी मुन्नीला द्यायला सांगितलेलं ग्लुकोज विकत घेऊन माधवी केमिस्टच्या दुकानातून निघते. अजून 2 तास तरी डॉक्टरीणबाई येणार नाहीत. तोवर मुन्नी थोडी तरी सावरली तर बरं होईल. माधवी घरी परतते. मुन्नी अंथरुणात उठून बसलेली असते. तिच्यात थोडी तरतरी आलेली दिसते. कशाने?
आई थोडा वेळ जवळ बसली. एवढ्यानं माधवीला भडभडून येतं. ती मुन्नीला गच्च मिठी मारते. पण मिठीत मुन्नी कासावीस होते. किंकाळी फोडून लांडगा लांडगा असं ओरडू लागते. तिचं शरीर थरथरू लागतं. माधवी तिला शांत करायचा प्रयत्न करू लागते. मुन्नी अंग अंथरुणात टाकून वेदना होत असल्याप्रमाणे पाय पोटाशी घेते. तिचे शब्द ऐकू येत नसे होतात. एखाद्या मुक्या जनावरासारखी ती आचके देत पडून राहते. काही वेळाने माधवी उठते. ग्लुकोजचं पाणी तयार करून ते मुन्नीला पाजते. डॉक्टरीणबाईंची वाट पाहत बसून राहते. तशी वाट पाहता पाहता इतका वेळ मुलीच्या काळजीपायी बाजूला पडलेली एक भावना हळूहळू तिला वेढून टाकू लागते. संतापाची. या मुलीची अशी दुर्दशा करून टाकणाऱ्या त्या लांडग्यांना काय शिक्षा करता येईल? काय केलं म्हणजे ते हिच्यासारखेच तडफडतील, हिच्यासारखेच संवेदना हरवून बसतील? ते कोण आहेत हे आपल्याला माहीत नाही. कदाचित मुन्नीशी मैत्री करून घेणारा तो नगरसेवकाचा मुलगा त्यांचा म्होरक्या असेल. आणखीन तिघे ते त्याचे दोस्त असतील. त्यांची नावं माहीत नाहीत. आपण त्यांना कसा धडा शिकवू शकतो तेही माहीत नाही. कदाचित मुन्नी आज ना उद्या बरी होईल. पण हे सगळं प्रकरण जगजाहीर झालं तर मुन्नीकडे लोक बोटं दाखवतील. ती आयुष्यातून उठू दे हवी तर. पण या सैतानांचे चाळे लोकांसमोर यायला हवेत. नाहीतर उद्या हे दुसऱ्या एखाद्या मुन्नीला पाठवतील, परवा तिसऱ्या. शहरातली कुठलीच कोवळी मुलगी सुरक्षित राहायची नाही. माधवीच्या डोक्यात घणाचे घाव पडल्यासारखं होऊ लागलं. संतापानं शरीराचा कण अन कण जळू लागतो. एवढीशी 11 वर्षांची मुलगी, अजून धान देखील न आलेली. हिच्यावर यांची पापी नजर. एकट्या दुकट्याची नाही, 3-4 मुन्नी पुन्हा पुन्हा म्हणते, 4 लांडगे झाले तरी त्यांना इतकं अघोरी कृत्य करवलं तरी कसला आनंद मिळाला असेल. हिचं मन आणि शरीर दोन्ही असं जखमी करून टाकण्यात. अजून अवकाश आहे. डॉक्टरीणबाईला वेळ आहे. तोवर आपण जाऊन परत येऊ. ती उठते. मुन्नीला म्हणते, मुन्ने मी जरा जाऊन येते, तू पडून राहा. मुन्नी काहीच उत्तर देत नाही. वर बघत नाही की कुशी देखील पालटत नाही. माधवी वाढत्या अंधारातून पोलीस स्टेशनवर जाते. बाहेरच्या व्हरांड्यात 3-4 उभे असतात. काळे, मिशाळ, मर्दानी तरुण. अंगात चकचकीत नक्षीच्या कापडांचे शर्ट, हातात रुंद सोनेरी पट्ट्यांची घड्याळं. ती आत जाताच ते तिला वाट देतात, पण तिच्याकडे रोखून पाहत राहतात. त्या नजरांनी तिच्या अंगातून शहारा जातो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत ती आत जाते. टेबलाशी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याला ती सांगते, मला तक्रार नोंदवायची. तो तिला समोर रिकामी खुर्ची असूनही बसा देखील म्हणत नाही. काही बोलतसुद्धा नाही. नुसताच तिच्याकडे टवकारून पाहत राहतो. ती म्हणते, तुम्ही लिहून घ्या. माझ्या 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलाय. एकाने नाही, 4 जणांनी. त्यांना लगेच अटक व्हायला हवी. तो तिचं नाव विचारून घेतो. पत्ता देखील लिहून ठेवतो. बसा मात्र म्हणत नाही. तीच मग अतीव मानसिक थकव्याने खाली बसते. हे भयंकर आहे सगळं. फार फार भयंकर आहे. माझ्या मुलीच्या डोक्यावर परिणाम होईल अशी भीती वाटते मला. आम्हाला दोघींवर आयुष्यातून उठायची पाळी आली आहे. असले हे राक्षसी अत्याचार त्या अजाण पोरीवर. बोलता बोलता तिला हुंदका येतो. तो गिळून टाकून ती बोलत राहते. त्या बदमाशांना शोधणं कठीण नाही आहे. त्यातला एक तर नगरसेवकाचा मुलगा आहे. तिच्या लक्षात येतं,
पोलीस अधिकारी नुसता चुळबुळ करीत बसलाय. त्याचं आपल्या बोलण्याकडे नीटसं लक्ष देखील नाही आहे. मग ते लिहून घेणं तर दूरच राहिलं. तुम्ही लिहून का घेत नाही आहात माझी तक्रार? ती आक्रंदून विचारते. तो एखाद्या लहान मुलीला समजावत असं म्हणतो, हे बघा बाई, तक्रार केलीत तर तुम्हीच अडचणीत याल. लहान पोरीला तुम्ही आया एकटं दुकटं कुठंही पाठवता आणि मग असं काही झालं की बोंबलत बसता. तिचं अजून सबंध आयुष्य जायचं आहे. आत्ताच तिच्या नावाला बट्टा लावून घेऊ नका. तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवा. त्या पोराचा बाप नगरसेवक आहे म्हणताना तो ठेवेल आपल्या ओळखीने एखाद्या चांगल्या इस्पितळात. केस लढवत बसाल तर तेवढंही पदरात पडायचं नाही. हा अरबी देश नाही आहे बलात्कारी लोकांना शिक्षा व्हायला. बलात्कार करणारे हिरोसारखे मिरवतील कोर्टात आणि तुमची मात्र शोभा होईल. निघा आता, परत येऊ नका. ती संतापाने फणफणत खोलीबाहेर पडते. व्हरांड्यात ते चौघे उभेच असतात, मोठमोठ्याने हसत एकमेकांच्या हातांवर टाळ्या देत. ती खोलीबाहेर येताच ते एकदम गप्प होतात. त्यांच्या गप्प राहण्याची सुद्धा तिला भीती वाटते. कशीबशी अंग चोरून ती त्यांच्या जवळून चालत जाते. इतक्या वेळात न जाणवलेली एक असहायतेची भावना तिच्याबरोबर चालू लागते. त्या राक्षसांना शिक्षा होणारच नाही. माझ्या अजाण पोरीचं अजून कशानंही न विटाळलेलं शरीर, त्याचा चिखल करून हे क्रूर राक्षस तसेच मोकळे फिरणार. आपल्या क्षणाच्या लहरीसाठी कोवळी आयुष्य सुरगाळून टाकत कायम चैनीत राहणार. कसलीही किंमत चुकती न करता. काय त्यांचा आपला संबंध? का त्यांनी माझ्या मुलीचा बळी घ्यावा आणि मी ते का मुकाट्याने ऐकून घ्यावं? का त्यांना एका शब्दानेही जाब विचारू नये आणि सगळ्यांनी अन्याय उघड्या डोळ्यांनी का बघत राहावा? शेवटी आधार कुणाचा आमच्यासारख्या नाडलेल्यांना? पोलीस अधिकारी तक्रारसुद्धा लिहून घेत नाहीत. उलट मलाच सल्ला देत आहेत गप्प बसण्याचा. मग पोलीस ठाण्याऐवजी सल्लागार केंद्रच चालवावीत की त्यांनी? आपली पोलीस ठाणी काय कुणीही चालवतील. ते व्हरांड्यात उभे होते ना तसले गुंड, ते चालवतील. कानात त्या अधिकाऱ्याचे शब्द घुमत राहतात. हा अरबी देश नाही आहे बलात्काऱ्यांना शिक्षा व्हायला. ती घरी परतते. गुरगुट्या भात करते. मुन्नीला ती बळेच खायला लावते. तिला बाथरूमला घेऊन जाते. तिला बाथरूममध्ये होणारा त्रास पाहून कळवळते. संतापाचा जाळ तिच्या तळपायापासून डोक्यापर्यंत जातो. एवढ्यात डॉक्टरीनबाई येतात. मुन्नीला तपासतात. थोडी हुशारी येण्यासाठी एक इंजेक्शन देतात. आत्ताच माझ्याबरोबर चला, हिला टाके घालायला हवेत असं म्हणतात. ओळखीच्या इस्पितळात घेऊन जातात. तिथे आणखीनही तपासण्या होतात. आता बरं वाटेल तिला. इथेच राहू दे रात्रभर. सकाळी डिस्चार्ज देतील. मी लिहून देते ते मलम लावत जा तिला. 4-6 दिवसात बरं वाटेल. बाकी कसली काळजी नाही. डॉक्टरीनबाई सांत्वन करावं असं सांगतात. मला तिच्या मनस्थितीची काळजी वाटते. तिला भयंकर धक्का बसलाय. काही समजत नसावं तशी थंड बसून राहिले. मध्येच घाबरून लांडगे असं ओरडते. काय करू मी? सकाळी हिला डॉक्टरकडे घेऊन जा. मी चिठ्ठी देते. ते चांगले सायकियाट्रिस्ट आहेत. ते करतील ट्रीटमेंट. रात्री माधवी मुन्नीच्या बिछाण्याशी बसून राहते. मुन्नी मध्येच किंचाळते. पुन्हा झोपी जाते. तिच्यावर झोपेच्या इंजेक्शनचा परिणाम देखील बेताचाच आहे. माधवी तर झोपूच शकत नाही. रात्रभर ती जागतच राहते. अधूनमधून तिच्या डोळ्यावर झापड येते. तेव्हा चमत्कारिक भास होतात. नजरेसमोर काहीतरी अभद्र गोष्टी येत राहतात. दांडीवरचा लाल फ्रॉक ओढून घेणारी उघडी बंब मुन्नी, प्रेतयात्रा, रक्ताचं थारोळं,
डोंगरावरून गाडी ढकलून देणारे 4 काळे पुरुष. मध्येच मुन्नीचे वडील समोरच्या खुर्चीत बसलेले दिसतात. ते तिला सांगतात, हा हा अरबी देश नाही आहे बलात्काराला शिक्षा व्हायला. ती धडपडून उठते. खोलीत काळोख असतो. आवारातला ट्यूबलाईटचा प्रकाश खिडकीच्या पडद्यामधून हात येत असतो. मुन्नी झोपेत मुसमुसत असते. खोलीतली खुर्ची रिकामी असते. माधवीला मुन्नीच्या वडिलांची अतिशय तीव्रतेने आठवण येत राहते. दुसऱ्या दिवशी ती मुन्नीला घरून घेऊन डॉक्टरांकडे जाते. त्यांचं व्यक्तिमत्व प्रसन्न असतं. बोलण्यात रोग्याला दिलासा देणारा हळुवारपणा असतो. वय फारसं नसावं, पण एक भारदस्तपणा असतो. माधवी त्यांना सारी हकीकत सांगते. ते तिच्यासमोरच मुन्नीशी बोलतात. नंतर तिला बाहेर जायला सांगून एकट्या मुन्नीशी बोलतात. पण मुन्नी ती फारसं काहीच बोलू शकत नाही. नुसती लांडगा, बिछाण्यावर चढला, लांडगा असंच काहीतरी पुटपुटते. डोंट वरी, 15-1 दिवसात बरं वाटेल तिला. तुम्ही तिच्याशी फक्त बोलत राहा. काहीही गोष्ट सांगा, गप्पा मारा, गाणी म्हणा. हळूहळू तिला भान येईल. सगळं आजूबाजूचं कळेल. मी औषधं लिहून देतोच. शिवाय दररोज माझ्याकडे घेऊन या, निदान सुधारणा दिसायला लागेपर्यंत तरी. ती धक्क्यातून एकदा का बाहेर पडली की मग इट्स ओनली अ मॅटर ऑफ टाईम. माधवीला फारशी उमेद वाटत नाही. डॉक्टर आपल्या समाधानासाठी काहीतरी सांगतायत एवढंच पटतं. पण मुन्नीला बरं वाटण्याची काहीही हमी मिळत नाही. मुन्नी धक्क्यातून बाहेर पडली की मग काळजी नाही हे तिलाही समजतं. पण ती धक्क्यातून बाहेर कशी पडणार हा प्रश्न उरतोच. तरीही ती डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या मुन्नीला देते. रोज डॉक्टरांकडे घेऊन जाते. रजा काढून घरी राहते आणि मुन्नीशी एकसारखी बोलत राहते. मुन्नीमध्ये थोडी थोडी सुधारणा होऊ लागते. ती घरातल्या घरात फिरू शकते. स्वतःच्या हातांनी जेवू शकते. रात्री तिला झोपही बऱ्यापैकी लागते. तिचं किंचाळणं अजिबात बंद होतं. मात्र अजूनही ती लांडग्यांविषयीच बोलते, अगदी ते डोळ्यासमोर दिसत असल्याप्रमाणे. माधवी एकसारखी विचार करत राहते. पोलीस अधिकाऱ्यांनी हाकलून दिलं तरी तिचं समाधान झालेलं नसतं. मुन्नीवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झाली नाही तर आपण आपल्या कर्तव्यात चुकू असं तिला वाटत असतं. 1-2 वेळा ती डॉक्टरांकडे त्याविषयी बोलते. पण डॉक्टर देखील तिला हेच सांगतात, बोलू नका, तक्रार करू नका. त्यातून मनस्तापाशिवाय दुसरं काहीही निष्पन्न होणार नाही. तरीही माधवी दिवसातून एकदा बाहेर जाते. मुन्नीची शाळा सुटण्याच्या वेळेस शाळेसमोर उभी राहते. पण तो मोटरसायकलवाला येत नाही. माधवी त्याच्या घराशी जाते. बाहेरून पाळत ठेवते. बंगला मोठा आहे. लोकांची वर्दळ आहे. एके दिवशी तो मोटरसायकलवरून चाललेला दिसतो. माधवी पटकन एक रिक्षा करते. रिक्षावाला म्हणते, तो थांबेल तिथे थांबव. तो एका छोट्या एकमजली इमारतीपाशी थांबतो. माधवी रिक्षा पुढे नेऊन थांबवते. मग सावकाश चालत मागे येते. समोरच्या उडप्याच्या हॉटेलात बसते. काहीतरी ऑर्डर करते. ते संपल्यावर कॉफी मागवते. खाणं पिणं संपल्यावरही 15 मिनटं बसून राहते. उडप्यालाही चमत्कारिक वाटायला लागतं. तशी ती उठते. पण या पाऊण तासात तिनं 3-4 तरुणांना त्या इमारतीत शिरताना पाहिलेलं असतं. त्यातले 2 तर तिला याआधी पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यातच दिसलेले असतात. ती घरी येते. एक पत्र येऊन पडलेलं असतं. ती ते फोडते. आत एक फोटो असतो. तो पाहून माधवीला घेरी आल्यासारखं होतं. फोटो मुन्नीचा असतो. विवस्त्र, हात पाय पसरलेल्या अवस्थेतला, अत्यंत अत्यंत अश्लील वाटणारा. बरोबर एक चिठ्ठी असते. पोलिसांकडे गेली होतीस काय?
आमच्या घराच्या जवळपास फिरतानाही दिसलीस. तुझे हे चाळे थांबवले नाहीस ना, तर मुन्नीचा हा फोटो तिच्या नावासकट वर्तमानपत्रात छापून येतो की नाही ते बघ. ताजा कलम. तिचे असले डझनभर एकापेक्षा एक मसालेदार फोटो आमच्याकडे आहेत. खाली सही नसते, अक्षर गचाळ असतं, शब्द चुकीचे लिहिलेले असतात, पण अर्थ स्पष्ट असतो. काय करायचं? या भीतीच्या दडपणाखाली कायम राहायचं का मुन्नीच्या आणि आपल्या अब्रूच्या काळजीपोटी शहर सोडायचं? एक करून पाहता येईल. त्या पोराच्या नगरसेवक बापाला जाऊन भेटायचं, मुलाचे हे आसुरी चाळे थांबवायला सांगायचं. पण त्याची तरी काय खात्री? त्याने आपल्या मुलाचीच बाजू घेतली तर? आपल्यालाच उलट दम दिला तर? तसं झालं तर ही नीच पोरं अधिकच चेकाळल्याशिवाय राहणार नाही. मग त्या नगरसेवकाच्या वरच्या कुणाला सांगितलं तर? कुणाला? नगराध्यक्षांना? पण मुलाची बाजू घेणार असेल तर नगराध्यक्ष नगरसेवकाची बाजू घेणार नाही. तिला कुणाचाच भरोसा वाटत नाही. नगराध्यक्षांचा नाही की पालकमंत्र्यांचा नाही, अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच या एका मोठ्या माळेतले लहान मोठ्या आकाराचे मणी आहेत असं तिला वाटायला लागतं. तसं नसतं तर आपली तक्रार देखील लिहून न घेण्या इतका माजोर्डेपणा त्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये कसा आला असता? कायदेशीर लढण्याचे सगळेच मार्ग बंद झालेत अशी असहायतेची जाणीव तिला होते. गप्प बसायचं, निमूटपणे अत्याचार सहन करायचे. त्याला पर्याय पुन्हा तोच, गप्प बसायचं आणि निमूटपणे अत्याचार सहन करायचे. पुन्हा तेच शब्द तिला आठवतात. हा अरबांचा देश नाही आहे जिथे बलात्काराला शासन होईल. पण खरंच का बलात्काराला शासन होऊ शकणार नाही? नुसतं बलात्काराला नव्हे, एक कोवळं आयुष्य नासवून टाकणाऱ्या खुनी नराधमांना? अचानकपणे नव्हे, योजनापूर्वक जाळं पसरून बालिकांच्या शरीरांचे वाटे विकायला ठेवणाऱ्यांना? हे सगळे प्रश्न कुणाला तरी परत परत विचारावेत असं तिला वाटत राहतं. पण त्यांची उत्तरं तर सोडाच, प्रश्न देखील समजू शकणार नाहीत अशीच माणसं तिच्या ओळखीत असतात. नाईलाजानं ती आपलं मन मोकळं करण्यासाठी एक दिवस डॉक्टरांकडे जाते. माधवी घरी परतते तेव्हा मुन्नीच्या जेवणाची वेळ टळून गेलेली असते. घाईघाईने ती घरासमोर येऊन पोचते तेव्हा एक मोटरसायकल घराच्या दारातून निघताना तिला दिसते. अगं आई गो, त्या मोटरसायकलवाल्याच्या मागे मुन्नी. माधवीचं सबंध शरीर जणू पेटून निघतं. हा पुन्हा मुन्नीला घेऊन गेला. आत्ता या क्षणी काही केलं नाही तर माझी मुलगी मला जिवंत सुद्धा दिसणार नाही. माधवी घरभर शोभते स्वतःच्या संरक्षणासाठी. भाजी कापण्याच्या सुरीशिवाय दुसरं कुठलंही शस्त्र तिला घरात सापडत नाही. नाही म्हणायला माळ्यावर एक फावडं पडलेलं असतं, कधी काळी बागकाम करण्यासाठी आणलेलं. मुन्नी मम्मीची वाट पाहत बिछाण्यावर पडलेली असते. मम्मी आली की जेवायला बसायचं असं ठरलेलं असतं. तिला तेवढीशी भूक लागलेली नसते, पण भीती वाटायला सुरुवात झालेली असते. मम्मी जवळ असताना तिला भीती वाटत नाही, पण मम्मी नजरेआड झाल्याबरोबर मात्र थोड्याच वेळात तिच्या छातीत धडधडायला लागतं. बंद दारावर थाप पडते. मम्मीकडे चावी असताना ते दार का वाजवते या विचारातच मुन्नी दार उघडते. पण दारात मम्मी नसते. त्याऐवजी एक काळा लांडगा तिथे उभा असतो. मुकाट्याने माझ्याबरोबर चल, आवाज केलास तर जीव घेईन, तो तिला सांगत असतो. ती भारल्यासारखी त्याच्या मागून निघते. तो मोटरसायकल सुरू करतो. ती त्याच तंद्रीत त्याच्या पाठीमागे बसते. मोटरसायकल सुरू होते. तेच एक मजली घर, त्या लांडग्यांची गुहा. खालचं दुकान मात्र आज बंद आहे. लांडग्याच्या पाठोपाठ ती जिना चढून जाते.
तो फ्लॅटचं दार उघडतो. आज तो बाहेरची खोली दाखवण्यात वेळ घालवत नाही. सरळ तिला बिछाऱ्यावर ढकलतो, तिला कपडे काढायला सांगतो. अचानक तिला रेड रायडिंग हुडची गोष्ट आठवते. हा लांडगा क्रूर असणार हे आपल्याला आधीच कसं समजलं नाही. आपण जंगलात त्याच्याशी गप्पा मारत कसे बसलो. हा तर आजीला गट्टम करणारा लांडगा. आता तो आपल्यालाही. विचार कसला करतेस? कपडे काढ म्हटलं ना. लांडगा खेकसतो. कपडे? लाल लाल पोशाख. कुठे गेला बरं आपला लाल लाल फ्रॉक? कोणी तो ओरबाडून फाडला? दुसऱ्या कुणी? ह्या लांडग्यांनीच. थांब, मीच काढतो तुझे कपडे खेचून. लांडगा मुन्नीच्या कपड्यांना हात घालतो. इतक्यात दारावर थाप पडते. आता पुन्हा तो लांडग्यांचा कळप आत घुसणार. एकदा पडलेलं भेसूर स्वप्न पुन्हा सुरू होणार. मुन्नी किंचाळू लागते. न थांबता किंचाळत राहते. लांडगा इतर लांडग्यांना आत घेण्यासाठी दरवाजा उघडतो आणि मुन्नीची किंकाळी मध्येच तुटते. इतका मोठा धक्का तिला बसतो. दारातूनच कोणीतरी काहीतरी उचलून लांडग्याच्या डोक्यात घालतं. लांडगा खाली पडतो. ती व्यक्ती दार ढकलून बंद करते आणि आणखीन 2 वेळा आपल्या हातातलं फावडं खाली पडलेल्या लांडग्याच्या छातीत, पोटात जोराने मारते. सगळीकडून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागतात. अरे, ही तर आपली मम्मी. लांडगा मेला, खलास झाला. शिकाऱ्यानं त्याचं पोट फाडलं. रेड रायडिंग हुडची गोष्ट संपली. मुन्नी टाळ्या पिटीत नाचू लागते. माधवी तिला गप्प करते. किचनमध्ये जाते. गॅसचं सिलेंडर उघडून ठेवते. तेवढ्यात तिला तिथे इमर्जन्सीसाठी ठेवलेला स्टोव्ह आणि रॉकेलची बाटली दिसते. बाटली जवळजवळ भरलेलीच असते. ती बाटली उघडून रॉकेल दोन्ही खोल्यांमध्ये शिंपडून ठेवते. गॅस हळूहळू खोलीत पसरू लागतो. दार लोटून घेऊन मुन्नीला खेचत माधवी बाहेर येते. तिच्या हातात अजून थोडं रॉकेल शिल्लक राहिलेली बाटली आहे. ती मुन्नीच्या हातात देऊन ती पर्समधून आगपेटी बाहेर काढते. गच्चीकडे जाणाऱ्या छोट्या जिन्याने तिघेजण चढून येऊ लागतात. तक्षणी माधवी आपली साडी सोडून तिच्यावर रॉकेल ओतून ती पेटवते. ते तिघेजण जिना चढून वर येतात. दारावर सवयीने थाप मारतात. एक जण म्हणतो, अरे, दरवाजाला कडी नाही आहे. दरवाजा ढकलून तिघेही आत जातात. तक्षणी माधवी चपळाईने दारातून पेटती साडी फेकते आणि बाहेरूनच कडी लावून घेते. दोघी घाईघाईने जिना उतरतात. समोरच्या बंद दुकानाच्या पायऱ्यांवर बसतात. क्षणभरात समोरच्या इमारतीचा वरचा मजला धडाडून पेटू लागलेला दिसतो. खालचं दुकान बंद. शेजारच्या बिऱ्हाडाला कुलूप. सबंद मजल्यावर त्या चौघांखेरीज कुणीच नाही. ज्वाळा चुकवण्याचा प्रयत्न करीत त्या तिघांनी दाराकडे धाव घेतली असणार. पण बंद दरवाजात धक्के मारून फोडायच्या आत त्या तिघांनाही ज्वाळांनी ग्रासलेलं असणार. थकलेली माधवी एक रिक्षा थांबवते. दोघीही आत चढतात. माधवी रिक्षावाल्याला डॉक्टरांच्या क्लिनिकचा पत्ता सांगते. डॉक्टरांच्या एअरकंडिशन केबिनमध्ये माधवी नर्सने दिलेली साडी लपेटून बसलेली. मुन्नी नर्सबरोबर लंच घ्यायला गेलेली. सगळा प्रकार डॉक्टरांना सांगून टाकून माधवी मोकळी झालेली. मघापासून पाहतो मी. मुन्नी अचानक बरीच सावरल्यासारखी वाटते. नगरसेवकाच्या मुलाच्या डोक्यात मी फावडं घातलं. त्या धक्क्याने तर ती परत शुद्धीवर आली नसेल. शक्य आहे, डॉक्टर म्हणतात. तिची आता काळजीच करायला नको आहे. मग त्यांचा स्वर एकदम बदलतो. नको इतका खाजगी होतो. काळजी आता तुम्ही घेतली पाहिजे माधवीबाई. ते सलगीने बोलल्यासारखे बोलतात. तुम्ही हे सारं मला सांगून टाकलं आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत. मी जर हे बाहेर बोललो
तर तुम्ही कमीत कमी जन्मठेपेवर जाल. तुमच्यासारख्या एकट्या दुकट्या नागरिकाला कोर्टात वाचवायला कोणीही पुढे येणार नाही. मग ते अधिकच पुढे वागतात आणि म्हणतात, अर्थात आम्ही आमच्या पेशंटची सिक्रेट्स कधीच बाहेर फोडत नाही आणि त्यातूनही खास जवळच्या पेशंट्सची ते तिच्या हातावर हात ठेवू लागतात. ते हात काढून घेते आणि मग एक गोष्ट अगदी अचानकपणे घडते, अनपेक्षितपणे. माधवीला शब्दांऐवजी गुरगुर ऐकू येऊ लागते. काळा कुट्ट नाकाड चेहरा, त्याच्या ओल्या नाकपुड्या, नाकातून चाललेला उष्ण श्वासोश्वास सगळं आपल्या अधिकाधिक जवळ येत आहे असं वाटू लागतं. त्या लांडग्याचे लाल लाल डोळे आपलं भक्ष्य शोधतायत. रक्तासाठी आसुसलेली जीभ बाहेर पडू पाहते. नखं उगारलेले पंजे पुढे पुढे येत तिच्या हातावर चढाई करू लागलेत. तिच्या समोरच्या खुर्चीत आता माणूस नसतो, लांडगा असतो. लांडगा. आणि तो कुठल्याही क्षणी मधलं टेबल पार करून आपल्या अंगावर उडी घेईल याची तिला खात्री असते. पण आता ती कुठल्याच लांडग्याला घाबरणार नसते. कुठल्याच लांडग्याला नाही.